प्लॅन बद्दल? हा वनभोजनचा प्लॅन खूप महिन्यापासून चालत होता, पण अखेर तो आज हा दिवस उजळला आहे आणि सक्सेस झालेला आहे आणि याच्यामध्ये सर्वांनीच चांगली मदत केलेली आहे. चला, मस्त मजा येणार आज जेवणाला. आणि कांद्याची फोडणी देतो या ठिकाणी. आपलेच स्पेशल जेवण बनवणारे आपले माणसं आहेत आपल्यासाठी स्पेशल. आपल्याच ग्रुपमधले आपल्या व्हॉट्सअप झालेले आपले अंश नाईक ह्याचा मित्रांच्या आपल्या थोडे लेट आले पण वनभोजनाला. व्हॉट्सअपला नेहमी सांगते वनभोजन वनभोजन वनभोजन. आजचा दिवस आलेला वनभोजनाचा. अंश थोडं लवकर यायचं ना. पण त्या अडथळ्यामध्ये हा प्रोग्राम पार पडला व्यवस्थित वगैरे सर्वांच्या मध्ये, समजला का? सर्वांनी पुढाकार घेतलाय. सर्व आपले, आता मी मोठा याच्यामध्ये असला तरी सर्व लहानपर्यंत वगैरे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मी विरारमध्ये आणि विरारमध्ये आज प्लॅन चाललेला आमचा, म्हणजे सोसायटीत ज्या तिथं मी राहतो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी प्लॅन चाललेला आज म्हणजे वनभोजन करायचा. खूप दिवसापासून हा प्रयत्न चालू होता आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चाललेली माहिती की मित्रांनी सर्वांनी वनभोजन करूया. सध्या पाऊस थांबलेला आहे विरार वसईमध्ये. आज सुट्टी आहे आणि रविवारचा दिवस आहे आणि विरारला बघतो पाठीमागे आपण, हा जो एरिया आहे इकडचा म्हणजे फुलपडामधला एरिया आहे. रोडला जो स्टेशनचा रोड होतो फुलपडा रोड, त्या रोडला आम्ही साईड जंगल आहे इकडे थोडं, म्हणजे काही एरिया ह्या ठिकाणी म्हणजे रोड एरिया इकडे. तर सर्व ठिकाणी चाललं या ठिकाणी वनभोजन बनवायचं. सर्व मित्र ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि प्लॅन चाललेला आहे फक्त वनभोजन बनवायचा. आणि सर्व म्हणजे चिकन वगैरे ह्याच्यामध्ये आणलेलं आहे मित्रांनी. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोरेश्वरचा वनभोजन. मोरेश्वरचा वनभोजन. मोरेश्वरचा वनभोजन. मोरेश्वरचा वनभोजन. मोरेश्वरचा वनभोजन. मोरेश्वरचा वनभोजन. ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपले मित्र नितीन तुमचं सरनेम काय? हा, जवळचे मित्र आपले आहेत. चिकन किती आणलंय? 2 किलो चिकन आहे. खूप दिवसापासून प्लॅन चालू होता मित्रांचा की वनभोजन करूया आणि ह्या व्हॉट्सअपला पण चर्चा चालू होती. आमचा गणेश मित्र आहे, त्याने मेसेज टाकला की आपण वनभोजन करूया मित्रांतर्फे. तर आजचा दिवस उजाडला वनभोजनाचा. चला, ह्या ठिकाणी सर्व तयारी झालेली आहे. इकडे कांदा वगैरे चिरलेला आहे, मस्त मिरच्या वगैरे आहे तिकडे, कोथिंबीर इकडे. आपले मित्र पण ह्या साईडला बसलेले आहेत. मित्रांचाच ऍक्च्युली हा जंगल आहे असं म्हणायला गेलं तर. चला, चिकन आणलेलं आणि चिकन फ्राय करणार आज सुक्का आणि ग्रेव्ही मध्ये. आणि सर्व मित्र तर एक एक मित्र यायला लागला इकडे. काय रे, काय खाणार तो आज? काय खाणार? चला, सुरुवात झाली आणि पुढे आपण जाऊ तिकडे. त्या ठिकाणी चूल लागले, त्या ठिकाणी म्हणजे चिकन बनवायला. लहान लहान मुलं पण ह्या ठिकाणी बसलेली आहेत. ह्यांचा एरिया आहे फुलपाड्यातील. काही मित्र ह्या ठिकाणी बसले तिकडे आणि सर्व तयारी करत आहेत. छान, आज मस्त वाटत. संडेचा दिवस आहे आणि मित्र येतो ते मामात आमचे. तर तयारी झालेली आहे. एक छोटासा झोपडा ह्या ठिकाणी जंगलामध्ये, गाववाले सर्व तिकडचे. तर आपण आज वनभोजनाचा आनंद घेऊया. शॉर्टकट म्हणजे कांदा चिरण्याची मशीन आहे आणि खरंच वनभोजनाची खरी मजा आहे आमची, आमच्या मित्रांची. तर शॉर्टकट काम चाललेलं आहे बिना सोयीशिवाय. आणि जी आता मार्केटला बघतो आपण, ह्या नवीन अशा मशनरी आली आहेत, घरामध्ये पण त्रास कमी होतो आपल्या महिलांसुद्धा. शॉर्टकट काम केली आहे आणि आपला संजोग मित्र आहे या ठिकाणी काम करतोय. चला मंडळी, आपल्या आता चिकनला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपले प्रत्येक मित्र आहेत. आता तेल ह्याच्यामध्ये तेल ऍड केलेलं आहे. आज स्पेशल जेवण बनणार आहे चुलीवरती आणि तेल ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. नंतर पुढे काय होणार याच्यामध्ये, आणि टमाटा वगैरे. चला, मस्त मजा येणार आज जेवणाला. आणि कांद्याची फोडणी देतो या ठिकाणी. आपलेच स्पेशल जेवण बनवणारे आपले माणसं आहेत आपल्यासाठी स्पेशल. आपल्याच ग्रुपमधले, आपल्या व्हॉट्सअप माध्यमातून, आपल्या सोसायटीमधले गोट्याचे भाऊ आपले प्रतीक दादा. चुलीवरचं जेवण मुंबईमध्ये खाणं म्हणजे आज गावची म्हणजे आठवण आहे त्या गोष्टीबद्दल. चला, कांदा फ्राय करून घेतो या ठिकाणी. खाणार ना तू आज? काय रे, तुम्ही येणार व्हिडिओ मध्ये? सर्वजण येणार ना? बघणार ना व्हिडिओ? आणि या ठिकाणी मसाले वगैरे आणलेले आहेत, एअरवेस्ट वगैरे. आणि आता टमाटर ऍड करतो याच्यामध्ये. चला, तेल थोडं लागेल का याच्यामध्ये? चला, टमाटर ऍड करूया आता ह्याच्यामध्ये. एकदम गावठी पद्धतीने जेवण बनणार आहे चिकनाचा.
ठीक आहे. हा हे आहे ना आलं लसूण पेस्ट आहे इकडे. टमाटर आणि कांदा ऍड झालेला आहे. हे काय आणलंय? हा रे, हे टाकायला लागेल ना. ठीक आहे. हा चालेल. याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची मसाला ऍड केलेला आहे. हो लाल कलर वाला पण ते करावं लागेल, ऍड करावं लागेल यामध्ये. चला मस्त एक गावची आठवण या ठिकाणी येत आहे आज. आणि विरार असं माझं गावच आहे, असं शहर सध्या बनलं आता. हे नाही ऍड करत मसाले, लास्टला ऍड करायचे. थोडं तेल लागेल याच्यामध्ये, नाही लागणार. चिकन तेल सोडतो. असं आहे का? चला आलं लसूण पेस्ट ऍड करूया. चिकन तेल सोडेल. हा बरोबर. कोण हे झालं पूर्ण ऍड. हा आता ह्याच्यामध्ये आलं लसूण ऍड केलेलं आहे आणि पुढे आता काय होईल याच्यामध्ये. चला मसाले ऍड करूया. हा झालं. सुका बनवायचा ना, ग्रेव्ही टाईप. प्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ ऍड करतोय. आणि आज ज्या आपण गावाकडे आपल्या कोकण पट्ट्यामध्ये जेवण बनवतो त्याच पद्धतीने आज ह्या ठिकाणी वनभोजन होतं आमचं आज. आणि आपला प्रत्येक मित्र जेवण बनवतोय. चला मस्त. खूप दिवसांचा प्लॅन चाललेला, आज प्लॅन सक्सेस होतोय आमचा. हवा पण सुटली थोडी ह्या साईडला. चला चिकन ऍड करतोय. पूर्ण जो 2 किलो चिकन आहे, मस्त ग्रेव्ही मसाला होणार आहे रेडी. तर चिकन ऍड केलेलं आहे मस्तपैकी एकदम. आणि प्रतीक दादा पण मस्त आज जेवणाची तयारी करतो इकडे. आज आमचे आचार्य बनलेत प्रतीक दादा. आचार्य ना आज आजचे दिवस आपल्या ग्रुपसाठी. चला आज मस्त जेवणाची टेस्ट येणार आहे. बघूया हाताची चौका लागते. मित्रांसाठी आज दिवस काढलेला आहे, वेळ 2-3 तास मित्रांनीच काढलेले आहेत. मित्रांनी वेळ दिला पाहिजे मित्रांनी. चला स्पेशल जेवण बनतंय. जेवणार ना तुम्ही? नाही जेवणार? अरे टेस्ट करणार ना आपण, टेस्ट करणार ना. मग इकडच्या मुली आहेत आपल्या पट्ट्यातल्या, या भागामधल्या छान अशा मुली आहेत छोट्या. तुम्ही शाळेत जाता? कितीला आहे तू? बाय दुसरीला आहे. तुझं नाव काय तिचं? अरे बाबा छान मस्त नाव आहे ना, छान नाव आहे. कोणती शाळा तुमची? अच्छा 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 अच्छा, थँक्यू. चला आता चिकन ऍड झालेलं आहे आणि चवीप्रमाणे आपण कोथिंबीर टाकूया. हे तेच आहे ना, कोथिंबीर आहे ना. हा मसाले कधी ऍड करणार? लास्टला. अच्छा थोडं फ्राय झाल्यानंतर ही थोडी अलग पद्धत आहे प्रतीक दादांची. बघूया काय टेस्ट लागते आज जेवणाची. तर कमी तेलामध्ये नवीन पद्धत दिलेली आहे प्रतीक दादांनी. आज सोसायटी त्याच्या थाप देणार आहे, म्हणजे म्हणायला गेलं तर पाठीवर चिकन गोड झालं तर, टेस्ट झालं तर मस्त जेवण होणार आहे आज. खरी मजा आहे मित्रांची आणि सोसायटी मधल्या मित्रांची वनभोजनाची. या ठिकाणी गरम मसाला ऍड केलेला आहे. चिकन मसाला म्हणजे बोलतो आपण ऍड केलेला आहे याच्यामध्ये. आणि पुढे आपण आता याच्यामध्ये मसाले ऍड करतोय. एव्हरेजचा चिकन मसाला इकडे आणि ऍड करूया. तेलाची गरज नाही. परफेक्ट. चला बनवू त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या पद्धतीने बनवूयाच. चिकन मसाला ऍड केलेला पूर्ण 2 किलो मध्ये. पुढे इकडे काय ऍड करायचंय? मस्त मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि आज मस्त वास सुटला या ठिकाणी. खरंच एकदम पाय पडे ना प्रतीक, उचल दे. तर मस्त एकदम वास सुटला एकदम जबरदस्त. आणि आज टेस्ट घेणार आहोत दादांच्या जेवणाची. चिकन ग्रेव्ही म्हणते आज स्पेशल आपल्याकडे. तर चला याच्यामध्ये चिकन ऍक्च्युली मसाल्यामध्ये लाल तिखट मिरची मसाला ऍड केलेला आहे प्रतीकने. आणि आता मस्त फ्राय होतो इकडे. थोडा मसाला लागेल का अजून? अरे प्रतीक लाल होत नाही म्हणून नाही त्यात तू जास्त ढवलू नको, मग ते बारीक होणार आहे. चिकन थोडं लहान होती नंतर, आपले थोडं मोठं घेतलं ना त्याच्यामध्ये होईल ते बरोबर. आज ठेवून दे ना. रेडी होतंय चिकन. मग थोडा त्याच्यामध्ये पाणी ऍड करतोय. आणि वनभोजनामध्ये अशीच पद्धत असते, तुमच्याकडे पण अशी पद्धत असेल. जर नक्कीच मी व्हिडिओ सर्व पदार्थ ऍड केल्यानंतर याच्या ठिकाणी थोडे बटाटे ऍड करायचे आहेत, कारण थोडं चिकन कमी पडलं तर बटाटे पण खाऊ शकतो. आणि थोडी ह्याच्यामध्ये मस्त ग्रेव्ही मसाला होते एकदम रेडी झालेले आहेत. आणि आता उकडी यायला सुरुवात झालेली आहे. थोडी या ठिकाणी अजून ही लागेल, आग लागेल खाली.
थोडी फाटी लागते या ठिकाणी. चालेल रेडी. चला मस्तपैकी आज वास सुटला एकदम सुवास. एकदम गावच्या पद्धतीने चिकन बनवतोय. बॉयलर कोंबडीचं चिकन आहे आज. झालं रेडी ना. बस मस्त एकदम जागा भेटलेली आहे स्पेशल विरार ईस्टला कोलपाडा रोडला. हा येणार कुठे चालू आहे. आली व्यक्ती झालेली आपले अंश नाईक ह्याचा मित्रांच्या आपल्या थोडे लेट आले पण वनभोजनाला. व्हॉट्सअपला नेहमी सांगत वनभोजन आजचा दिवस आलेला वनभोजनाचा. अंश थोडं लवकर यायचं ना. लाईक तू सांग आता मित्रांनो तुझ्या बाबा. ठीक आहे शेअर करीन. थँक्यू. बस हा ठेवून दे खिशामध्ये. आणि वनभोजन अशी मजा असते मित्रांसोबत. लास्ट आता काय राहिलं फक्त कोथिंबीर टाकायची बस. आणि याच्यामध्ये आदर लसूण पण ऍड करतो थोडं. जो आमचा व्यक्ती होता बनवणारा आता साईडला झाले. आज ह्या ठिकाणी भरपूर कोक बनलेले आहेत सोसायटी मधले. चालेल प्रत्येकाचा हात म्हणजे एकदम लागला पाहिजे वनभोजनाला. कोणाचा हात बाकी लागायचा आहे. बटाटे कोण खाणार आहे एवढे घेऊन द्यायचे. चला आता शेवटचा काम राहिलेलं म्हणजे अंश हाताने होतोय. झाकण ठेवायला कारण का चिकन शिजण्यासाठी झाकण ठेवणं महत्वाचं आहे. आपण बघतो गावाकडे आपल्या आणि सोसायटीमध्ये सर्व मित्रांचा हात लागलेला आहे. एकच हात बाकी होता अंशचा. आज हात लागून गेलेला आहे सोसायटीमध्ये मित्रांसोबत. झालं थोडं घे अजून लागेल थोडं म्हणजे पंचवीस आहे. हा थोडं टाकलं एकदम चमच टाकलं. हा बस एवढा ऍड करू ना बरं. थोडं घे अजून थोडं सर्व कमी बस झाले. चला मीठ चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. तर आज आपण मस्त मजा करत आहोत. वनभोजनाची मैफिल झालेली आहे सोसायटीमध्ये मित्रांची सर्वांची. छान एकदम गावची आठवण आली असे सर्व बघून. झालं रेडी ना. असं होतं काय थोडस हे झालं पाहिजे रे. बस ओके. डॉगी पण वाट बघतोय. मस्त झाले भारी. नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय आपल्या मित्रांसोबत सोसायटीमध्ये मित्र होते मोरेश्वर नगर मध्ये. चर्चा खूप पासून चालू होती 3-4 महिन्यापासून. तर आज वनभोजन झालेलं आहे आणि सर्व मित्र हजर आहेत या ठिकाणी. तर मित्र सांगतील आज आपल्या टेस्ट आपल्या चिकनची. चला अंश काय बोलतोय आजच्या वनभोजनाबद्दल. चिकनची टेस्ट एकदम मस्त होती. फक्त तेल नव्हतं पण पाण्यात बनवलंय. चालेल पण खूप टेस्ट चांगली होती. आणि हा जो आपण बोलतोय सोसायटी आपले जे मित्र असतात तर हा काय प्लॅन चालला होता. सोसायटीची मजा वेगळी आहे. मित्र स्कूलचे असू दे कॉलेजचे असू दे पण सोसायटीच्या मित्राची गोष्ट वेगळी. त्यामध्ये खूप मजा येते. हा नक्की प्लॅन म्हणजे काय झालेलं म्हणजे कोणी प्लॅन केलेला बनवायचा. हा पहिल्यापासून सगळ्यांचा प्लॅन होता पण तो कधी बसत नव्हता नीट टप्प्यात. पण यंदा बसलेला होता म्हणून आपण सगळं नीट प्रकारे केलंय. आणि यंदा आपलं नीट मस्त झालंय. चिकन पण टेस्टी आहे आणि आपण खूप मजा केली याच्यात. प्लॅन चालला की अजून एक मोठी म्हणजे पिकनिक सण निघावी पूर्ण फॅमिली. कधीतरी जाऊया नक्की. यंदा आपण लोणावाला वगैरे कुठेतरी जायचा प्लॅन बनवूया. फॅमिली बोलतोय. फॅमिली म्हणजे कुटुंब. हा चालेल ना. जर सोसायटी जायचं आहे त्याचा पण प्लॅन बनवूया. त्याचा पण ब्लॉग नेक्स्ट त्याच्यामध्ये येईल. नक्की प्लॅन बनवू आपण. पुढे मित्रांना विचारूया वगैरे इकडे काय प्लॅन बोलताय तुमच्या ह्याच्याबद्दल तुमच्या वनभोजनाबद्दल. खूपच छान झालेलं आहे चिकन. मित्रांनी बनवलेलं होतं पण फारच छान झालंय. आणि आमचं प्लॅन म्हणजे भरपूर नव्हतं. म्हणजे 2-3 महिन्यापासून आमचं प्लॅन चालतच होतं बनवायचं. पण आज सक्सेस झालेलं आहे आणि छान झालेलं आहे चिकन खरोखर. आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा पाव सुद्धा आणलेले आहेत बेकरी मधून. खूपच छान. मैत्री कितपर्यंत टिकली पाहिजे. मैत्री ही फारच टिकली पाहिजे. मरेपर्यंत टिकली पाहिजे मी तर बोलतो. आणि खरंच आमच्या सोसायटी मधली पोरं खूपच छान आहेत. एकामेकाला जीव देणारे आहेत. बरोबर. आणि खूप खूप मजा त्यांची प्रगती पण होत चालली आहे. छान वाटतं. संजोग आपण सहयोग नाही सॉरी. हा आपला प्रोग्राम म्हणजे आपण विचार केला की वनभोजन आपण व्हॉट्सअपचा ग्रुपच केलेला ऍक्च्युली की मोरेश्वर नगरचा आपण ग्रुपच केलेला की आपण एक वनभोजन म्हणजे करू आपण. पण कधी आपला योगच ना जुळला. झाले असतील 2 महिने झाले असतील पण हा योग जुळला आपला. त्याच्यामध्ये पण अडथळे आले पण आपण त्या गोष्टी केल्या आणि करून पण त्या अडथळ्यामध्ये हा प्रोग्राम पार पडला व्यवस्थित वगैरे. सर्वांच्या मध्ये समजला का सर्वांनी पुढाकार घेतलाय. सर्व आपले आता मी मोठा यांच्यामध्ये असला तरी सर्व लहान पोरांनी वगैरे सर्वांनी पुढाकार घेतलाय आणि व्यवस्थित प्रोग्राम झालाय. आणि जे आपण आणि मजा आलेली मजा येतेच नसतील. आणि कसं असतं माहितीये ही आहे ना म्हणजे आपण बसलेत आम्ही आहे ना आपण बसलेत कुठे माहितीये का विरारमध्ये बसलेत.
पण आमची बिल्डिंग तिकडे आहेत. पण आता तुम्ही आता व्ह्यू बघत असतील मागचा पण असं वाटतं की गावामध्ये बसलेले आहेत. हा व्ह्यू किंवा व्ह्यू महत्वाचा आहे. आम्ही इकडे क्रिकेट खेळतो. असं ग्राउंड म्हणजे मुंबईमध्ये ना असं व्ह्यू कुठे भेटणारच नाही. मजा अशी भेटणारच नाही. ही मजा निघून गेलेली आहे. मुंबईमध्ये असं ग्राउंड पण नाही भेटणार. मी एवढंच सांगू शकतो की चिकन मस्त झालेलं आहे आणि हा प्लॅन केलेला आहे शिवक दादाने, तो पण व्यवस्थित एकदम मस्त झालेला आहे, सक्सेस झालेला आहे. तर त्याचप्रमाणे सर्वांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे, तो पण महत्वाचा आहे. त्यानुसार सर्व चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. चालेल चालेल. चला संजय भाऊ काय बोलताय प्लॅन बद्दल? हा वनभोजनचा प्लॅन खूप महिन्यापासून चालत होता, पण अखेर तो आज हा दिवस उजळला आहे आणि सक्सेस झालेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वांनी चांगली मदत केलेली आहे. सर्वांनी कोणी टॅमॅटो कापलेला आहे, नितीन, गौरव, तसेच प्रतीक आणि माझा दादा आणि सर्वांनी मदत घेतलेली आहे. आणि तो चांगला प्रोग्राम आपला झालेला आहे आणि सर्वांनी मजा घेतलेली आणि चिकन पण खूप चांगलं झालेलं आहे. सर्वांना ते आवडलेलं आहे. असे कार्यक्रम दरवर्षी साजरे झाले पाहिजे असं वाटतं. हो, झालेच पाहिजे. आता बघा ना, आता पण पावसाळ्याचा हा हे आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. आपल्याकडे कसं जीवदानी देवी आपल्या समोर आहे, आपली समोर आहे आणि सर्वीकडे एकदम हिरवेगार निसर्ग पसरलेला आहे. आणि त्या आज मला असं वाटतं हेच काही ह्यामध्ये मोजके मित्र आहेत. दोन आपले बंधू आहेत ना, सावंत मित्र, ते दोन बंधू रोहित आणि रितेश, आज ते ह्या ठिकाणी हजर नाहीत. त्यांच्याबद्दल काय सांगा मित्रांबद्दल? आता त्या रोहितचा व्हिडिओ कॉल येऊन गेला, कारण की तो इथे मिस करतोय. कारण की आताच 3-4 दिवसापूर्वी इथे वसई विरारला खूप पाऊस पडला आणि तो वसईमध्ये कामाला होता, तर तिथे पाणी भरलं. त्यामुळे त्याला आज रविवार असून त्याला ओव्हर टाइम म्हणून त्याला बोलवलं. त्याचाच व्हिडिओ कॉल आला आणि तो मिस करतोय की बाबा इथे तुम्ही मजा करताय आणि मी तिथे कामाला आहे. तर त्याचा व्हिडिओ कॉल आला. त्या रितेश सावंत आहे, त्याचा पण व्हिडिओ कॉल आला. अजून काही मित्र असतील ते पण मिस करत असतील, कारण की आता फोटो गेलेलाच आहे ग्रुपवर. एक टाइम नक्कीच घ्या पिकनिक मध्ये. आणि पिकनिक अशी नेक्स्ट टाइम करा ना की पूर्ण मोरेश्वर नगर आला पाहिजे, रोहित सोसायटी आला पाहिजे. हो, चला पुढे बोलू आपण नंतर. ओके, थँक्यू. तर नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो सध्या मोरेश्वर नगरमध्ये, पाठी बघतो बिल्डिंग आपण. तर मोरेश्वर नगरमध्ये सोसायटीमध्ये जे सर्व मित्रमंडळी आपले काही दिवसापूर्वी प्लॅनिंग चाललेलं आहे वनभोजनाचा. तर आज विरारमध्येच बिल्डिंगच्या बाजूला जो इथे आहे इकडे आपण या साईडला बघतोय मस्त की वातावरण झालंय. पुढे आपण बघतोय काही मुलं फुटबॉल खेळते. या ठिकाणी म्हशी वगैरे आले गावातल्या विरार शहरा गावामधल्या चरायला वगैरे. आणि इकडे काही मुलं फुटबॉल वगैरे खेळते. समोरची बिल्डिंग आपली. आणि ह्याच पट्ट्यामध्ये आज वनभोजनाचा प्लॅन चाललेला, कारण लांब जायची गरज नव्हती. छोटंसं ह्या ठिकाणी लोक राहतात ह्या भागामध्ये, ह्याच गावातली लोक. तर मित्रांनो, हा आजचा वनभोजन होता मोरेश्वर नगरचा, मोरेश्वर बिल्डिंग मधला. आणि श्रद्धा अपार्टमेंटचं बिल्डिंगचं नाव आहे या ठिकाणी. एव्हिंग बिविंग सर्व मित्रमंडळ, काही लोक काही मित्रमंडळ आली नाहीत, त्यांच्यासाठी पुढे नक्कीच पिकनिक निघणार हा प्लॅन चाललेला आहे आमच्या वनभोजनातून. वनभोजन असं प्लॅनिंग असो की ह्याच्यामुळे सर्व मित्रमंडळ एकत्र येतात, फॅमिली लोक एकत्र येतात, कमिटी मेंबर एकत्र येतात आणि मस्त एका म्हणजे सुखादुःखामध्ये लोक एकत्र येतात ह्या कारणामुळं. आणि हे करणं गरजेचं आहे, कारण का ज्यावेळी बिल्डिंगमध्ये काही म्हणजे कार्यक्रम असतात, सुखदुःखाचे पूजा असते किंवा काही प्रॉब्लेम असतील, त्यामध्ये हे लोक एकत्र येतात आणि खूप खरंच ही गरज आहे कालाची एकत्र येणं. तर खरंच खूप मजा आली वनभोजनाला. प्लॅन सक्सेस झाला मित्रांचा. सर्व मित्रमंडळी आलेली, काही लोक आज आलेली आहेत मित्रमंडळी, काही आज कामावर गेले रविवारातून सुद्धा. तर त्यांना मी आज मिस करतोय. तर मंडळी आज थांबतोय ह्या ठिकाणी. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या अशा कुठे वनभोजनाच्या जर प्लॅन होत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय. टेक केअर.